पावभाजी, इडली सांबार, डोसा असले पदार्थ कोणाला खायला आवडत नाही. मला तर नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण यांना बनवायचं म्हटलं तर वेळही भरपूर लागतो, इवन भांडीही भरपूर निघतात. त्यात नवरोबांची अचानक डिमांड आली की मला पावभाजी खायची आहे आणि आता रात्रीचे 8 वाजले होते. पावभाजी बनवायचं म्हटलं तर 10 तर वाजलेच असते. तर मी मस्त अशी झटपट पावभाजीची रेसिपी बनवली होती, जी अतिशय टेस्टी बनते. यावरती ते भांडीही कमी लागतात आणि आता सिलेंडर बंदीच्या काळात झटपट बनणारी रेसिपी आहे. गॅसचीही तुम्ही बचत करू शकता. इथे भाज्या बॉईल न करता मी डायरेक्टली कुकरलाच फोडणी घालती आहे. तर पहिले तेल आणि थोडंसं बटर घातलं. आवडीनुसार सगळ्या भाज्या मी बारीक बारीक कट करून घेतल्या. त्याचबरोबर पावभाजीमध्ये जेवढे काही मसाले पडतात, इवन पावभाजी मसालासुद्धा मी यातच घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार पाणी घातलेलं आहे आणि अगदी 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला कुकरला काढून घ्यायच्या आहे. टेस्टमध्ये अजिबात डिफरन्स येत नाही. अगदी टेस्टी अशी पावभाजी बनते. बघा, भाज्या खूप छान प्रकारे शिजलेल्या आहे. नंतर मॅशरच्या हेल्पने व्यवस्थित मॅश करून घेतलं आणि आपली मस्त अशी झटपट पावभाजी रेडी आहे. तर तुम्ही कधी या पद्धतीने पावभाजी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.